श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या सिम्पली प्रियंका या चॅनलवर. मित्रांनो, 2026 हे वर्ष आपल्यासाठी खूप खास असणार आहे, कारण यावर्षी येतोय अधिक मास, ज्याला आपण धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास असंही म्हणतो. पण तुम्हाला माहीत आहे का, हा महिना 17 मे पासून का सुरू होत आहे आणि या काळात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्याने आपलं नशीब, तुमचं नशीब उजळू शकतं. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण यामध्ये अधिक मासाच्या तारखा, महत्त्व आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय करावे आणि अधिक मासात काय टाळावे हे सविस्तरपणे सांगणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की अधिक मास का येतो. दर 3 वर्षांनी सूर्यवर्ष आणि चंद्रवर्ष यांच्यातील 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी एक जास्तीचा महिना जोडला जातो, तो म्हणजेच अधिक मास. आपण यालाच अधिक मास असं म्हणतो. यावर्षी 17 मे 2026 ते 15 जून 2026 या काळात अधिक ज्येष्ठ मास आहे. तब्बल 11 वर्षांनंतर पुन्हा ज्येष्ठ महिना अधिक येत आहे, त्यामुळे याचे महत्त्व अधिक वाढले आहे. या महिन्याचा अधिपती भगवान विष्णू आहेत, म्हणून या काळात काही गोष्टी आवर्जून करा. पहिली गोष्ट म्हणजेच दानधर्म. अधिक मासात दानाला म्हणजे दान देणाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः गरिबांना अन्नदान, वस्त्रदान किंवा दीपदान करणे पुण्यदायी मानले जाते. दुसरं, जावयाचा मान. महाराष्ट्रात जावयाला विष्णू स्वरूप मानले जाते, त्यामुळे अधिक मासात त्यांना जेवायला बोलावण्याची आणि 33 अनर्शांचे वाण देण्याची प्रथा आहे. तिसरं आहे मंत्रजाप. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते. चौथं आहे पवित्र स्नान. शक्य असल्यास पवित्र नद्यांमध्ये किंवा अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे गंगाजल टाकून स्नान करणे गरजेचे आहे. हा महिना आध्यात्मिक साधनेचा आहे, त्यामुळे काही मंगल कार्य या काळात वर्ज्य करणे गरजेचे आहे असे मानले जाते. विवाह, मुंज, गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसायाची सुरुवात ही अधिक मासात करू नये. तामसी आहार, मांसाहार किंवा मद्यपान टाळून सात्विक जीवनशैली स्वीकारावी. नवीन दागिने किंवा मालमत्ता खरेदी करणे शक्यतो टाळावेत. या अधिक मासात जोडवी बदलण्याची प्रथासुद्धा आहे. अनेकांना असा प्रश्न पडतो की अधिक मासात जोडवी का बदलतात. स्त्रिया या महिन्यात नवीन जोडवी घेतात, सोन्याच्या जोडव्यांमध्ये भर घालतात. हे सौभाग्यवृद्धीसाठी केले जाते. पण लक्षात ठेवा, जोडवी बदलताना जुनी जोडवी फेकून देऊ नका. ती देवघरात किंवा
त्याचा योग्य मान ठेवा. तर मंडळी, हा होता अधिक मास 2026 चा संपूर्ण लेखाजोखा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.